Hello, this is the Maya Artifact episode number 1124 शायद. कारण आज मी आयफोननी रेकॉर्ड करून राहिला आहे. ॲक्च्युली हा व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड आहे. त्यामुळे होते की आपला जो जुना मोबाईल आहे म्हणजे तो मोटो G3 तो खाली आहे, चार्जिंगवर आहे. सो मला वाटलं आपण यांनीच रेकॉर्ड करावं. सो आजचा दिवस म्हणजे म्हणजे असे खूप काही स्पेशल दिवस असतात की ज्या दिवशी जेव्हा वाटलं म्हणजे असं वाटलं की आज आता आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे, आर्टिफॅक्ट एपिसोडची वाट बघायची नाही राईट नाऊ. सो आता तसंच झालं. आज सांगू, आज ॲक्च्युली काय झालं की आज संध्याकाळी आला पाऊस 6:30 वाजता इथे नागपूरमध्ये. सो आता एवढ्या गरमीमध्ये संध्याकाळी पाऊस आला. इट वॉज फील रिली ग्रेट. आणि मस्त पाऊस आला आणि मस्त वादळ वगैरे आले, पाऊस आला, मस्त वास येऊन राहिला जमिनीचा, मस्त. इट वॉज रिली ग्रेट. मला वाटलं की आपण फोटो काढावा आणि व्हॉट्सअप स्टेटसवर टाकावं. सो आय एक्झॅक्टली हॅड टू डू दॅट. म्हणजे मी फोटो काढला आणि व्हॉट्सअपच्या स्टेटसवर टाकला. आता आपण तर काही असं एक्सपेक्ट तर करू शकत नाही ना की जस्ट लाईक कोणी आपला स्टेटस बघेल ना, कोणी हे करेल, रिप्लाय करेल वगैरे वगैरे. इट जस्ट लाईक असं काही आहेच नाही ना. सो मी पण काही एक्सपेक्ट वगैरे केलं नव्हतं. बट जसं स्टेटस टाकलं 5 मिनिटांनी तिचा मेसेज आला. कोणाचा? स्नेहा तामगडीचा मेसेज आला, कुठे पाऊस आला रे. आणि देन तिचा जसा मेसेज आला, आय वॉज डूड. म्हणजे मी इतका हवेत उडलो ना, म्हणजे इतकी खुशी झाली भाऊ. मी त्याच वेळेस रेकॉर्ड करून टाकला आर्टिफॅक्ट. तेव्हाच मी रेकॉर्ड करून टाकलं की आज असंच झालं, तसंच झालं, भाऊ 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 वगैरे वगैरे. अरे मेरे बाप. आणि आय डोंट नो. आणि बट नाही का, तिला रिप्लाय झाला मला करतच ना. म्हणजे इतका बेचैनीवाला रिप्लाय दिला ना की खूपच. म्हणजे जस्ट लाईक आय एम नॉट रिअली इंटरेस्टेड ऑन हर. सो अशाप्रमाणे तिला मेसेज दिला हो वगैरे. ॲक्च्युली मी तिला चॅट करू शकत होतो बट मी केलं नाही. व्हाय? कारण ॲक्च्युली मला चॅटिंगच करता येत नाही. या दॅट्स द रिअली बॅड पॉईंट. कारण मला कळतच नाही का कोणत्या वेळेस का बोलावं. म्हणजे चॅटिंगच्या वेळेस नाही का समजतच नाही का बोलावं. म्हणजे जस्ट लाईक समजा जर मी समोर आहे ना, समोरासमोर नाही का मी खूप चांगल्याने बोलतो रे. जस्ट लाईक आर्टिफॅक्ट एपिसोड पहा ना की मी खूप चांगल्याने बोलतो, प्रत्येक गोष्ट प्रॉपरली एलॉबरेट करतो वगैरे वगैरे. चॅटिंगमध्ये माझे बोटं कामच नाही करत. जस्ट लाईक का बोलू का नाही वगैरे वगैरे हेच होऊन जाते. सो अशाप्रमाणे सिच्युएशन होते. सो त्यामुळे माझं मोठं खराब आहे चालला अशा परिस्थितीत. बट एक चांगली गोष्ट झाली की तिच्याकडून रिप्लाय आला. सो इट जस्ट लाईक मी हलक्यानी थोडा कसं तरी प्रेझेंटी लावू शकतो. हप्त्यातून एकदा तरी बाई मी आहे ह्या जस्ट लाईक दॅट. बट म्हणजे आज मला असं कळलं राव की साला मी किती पागल आहे खरं तिच्यासाठी. हा म्हणजे बहुत जास्त मी म्हणजे असं म्हणायलाच नाही पाहिजे. आणि आता असं म्हणायला पण मला काय आता लाज वाटत नाही की आय ऑल्सो लाईक दॅट गर्ल. आणि या म्हणजे मला एवढं माहीत होतं की मी त्या मुलीला लाईक करतो. बट एवढा लाईक करतो हे नाही माहीत होतं. म्हणजे तिला आवडण्याची जे इंटेन्सिटी वॉज रिअली हाय. आणि म्हणजे मी स्वतः एक्सपिरियन्स करून राहिलो ना. जेव्हा तिचा मेसेज आला माझ्या मनामध्ये एक प्रकारे वादळ तयार झालं. आय डोंट नो व्हॉट टू आय से. जस्ट लाईक इतका हॅपीनेस होता ना त्या मोमेंटमध्ये, इतका हॅपीनेस का मी एकटाच हसून राहिलो आहे. डिझाईन करता एकटाच हसून राहिलो आहे आणि रोमॅन्टिक गाणे ऐकून राहिलो. वाव. आणि हे अशा प्रकारची फिलिंग्स आहे ना जस्ट लाईक खूप कमी वेळेस एक्सपिरियन्स करायला भेटते.
आणि हे मी एक्सपिरियन्स करून राहिलो आहे. सो आय डोंट नो हाऊ शुड आय एक्सप्लेन दिस थिंग, बट एक प्रकारे हवेत उडल्यासारखं वाटतं राव. म्हणजे विचार करणं, आपण ज्या मुलीला लाईक करतो त्या मुलीचा आपल्याला रिप्लाय येतो. डूड, इससे बड़ी बात क्या हो सकती है. आय वॉज नाही म्हणजे असं नाही म्हणता येत की इट्स लाईक पाहू आपण, म्हणजे समोर काही सिच्युएशन बनत असेल वगैरे वगैरे, सो देन फिगर इट आउट करू. बट आय डोंट थिंक सो. जी गोष्ट आपल्याला आवडते तर जास्त जवळ जायचं. आपण ऑलरेडी खूप काही एक्सप्लेन केलं आहे तिच्याबद्दल. सो आजच्या फक्त जेवढं काही फिलिंग्स आहेत तेच एक्सप्लेन करायच्या, बाकी इथं अशा काहीच नाही. सो आज सॅटरडे आणि उद्या मी वर्धेला नाही चाललो आहे, कारण परवाच माझी मॉर्निंग शिफ्ट आहे. सो इट जस्ट लाईक, समजा जर मी उद्या सकाळी जाईन तर संध्याकाळीच वापस यावं लागेल आणि त्यात काही फायदा होणार नाही, कारण जाईन ना संध्याकाळी वापस येईन. इट वॉज नॉट रिली गुड. सो थांबून जाऊ म्हणलं. कपडे वगैरे काही चांगलेच आहे, एवढे काही खराब नाही आहे आणि आरामशीर निघून जाईन हा हप्ता. सो नेक्स्ट वीकला म्हणजे सॅटर्डेला मी निघून जाईन. तेव्हा ते 14 एप्रिल पण राहीन. सो या 14 एप्रिल नाही का, मी तिचा पाठलाग करीन हा, म्हणजे स्नेहा तांबडीचा. पागल झालाय, 14 तारीखला किती मोठी रॅली निघते, तू कसा पाठलाग करशील तिचा? सांग बरं. नो यू कॅन. आणि इट जस्ट लाईक नाही का, तेव्हा खूप सारे सिच्युएशन पण राहील, म्हणजे त्यावेळेस आपले सगळे मित्र नाचत राहील. देन हाऊ शुड यू, म्हणजे मग तू कसा काय तिचा पाठलाग करशील वगैरे. इट जस्ट लाईक तुला असं म्हणजे हातातला वडापाव सोडून, म्हणजे हातातला केक सोडून तुला वडापावकडे धावावं लागेल. जस्ट नॉट रिली गुड. या म्हणजे तुला वडापाव आवडते, बट समोर केकसारखे मित्र आहे, सो एन्जॉय विथ दॅम. पाहू पुढल्या हप्त्यात वगैरे काही असं बोलणं चालणं वगैरे वाढलं तर बोलू. बट सच यार, माझ्यामध्ये नाही का हिंमत नाही आहे. या म्हणजे लिटरली सांगतो, माझ्यामध्ये नाही का हिंमतच नाही त्या मुलीला आपल्या मनातलं सांगण्यासाठी. या आणि असं नाही का हिंमत नाही, ॲक्च्युली खूप साऱ्या गोष्टी हे होत्या यार. म्हणजे कसं, मी त्या मुलीला पकडून ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज वगैरे डिसाईड करतो आणि देन कसं म्हणजे हे स्टार्टिंगसाठी खूप चांगलं वाटते, मग नंतर कसं एक प्रकारे ओझं वाटते. आणि समोर जाऊन नाही का आपली एक नॉर्मल लाईफ नाही, समजा जर माझी नॉर्मल लाईफ असती वगैरे वगैरे तर मग काही टेन्शन नाही, मला काही मोठे मोठे टार्गेट्स वगैरे अचीव करायचे नसते ना, तर मग आय वॉज रिअली हॅपी. मग तर काय माझ्यापासून नागपूरच बेस्ट असतं. या इथे जॉब करताय PMIमध्ये, ग्रॅज्युएशन केलं असतं 4 वर्षात, एक्सपिरियन्स पण आला असतं, ग्रॅज्युएशन पण आलं असतं आणि इथेच परमनंट झालो असतो. दॅट्स इट. आणि हळूहळू पैसा वाढत गेला असता, फ्लॅट घेतला असता वगैरे वगैरे, एव्हरीथिंग इज डन हिअर. आणि मग काय, मग तर मग मी स्नेहालाच प्रपोज केलं असतं वगैरे, मग तर काही मॅटरच नव्हता. आणि मग समोर जाऊन तो गोष्टही खूप वाढली असती, इवन मॅरेजपर्यंत पण गोष्ट गेली असती आणि त्याच्यामध्ये काही हे झालं नसतं, म्हणजे तकलीफ वगैरे आली नसती, कारण सेम रिलिजन. आणि त्याच्यानंतर माझे आईवडील ना तिचे आईवडील वॉज काइंड ऑफ नोन, काफी ओळखते आणि घराजवळचीच आहे. सो इट जस्ट लाईक कोणत्या गोष्टीसाठी नकार तर नसताच. बट आपली डेस्टिनी इज वे बिगर दॅन एक्सपेक्टेशन. आणि अशा वेळेस आपण हातात थैला घेऊन नाही धावू शकत. तो यावेळेस आपल्याला कसं की स्वतःचाच ओझा आपण सांभाळू शकत नाही, तर हातातला थैला भारी लागणारच. या म्हणजे मी डेफिनेटली म्हणतो की जर ती माझ्यासोबत आली, सो माझ्यासाठी ते एक प्रकारे ओझं होईल. सो तर म्हणूनच मी याचा विचार करतोय, त्यामुळेच. आणि असं काही खूप वाईट नाही रे, म्हणजे असं म्हणजे मी अलोन एकटा वगैरे आहे ना ना ना. म्हणजे कसं की त्या मुलीला मी लाईक करतो, ठीक आहे, त्या मुलीला माहीत आहे नाही माहीत आहे, प्रपोज केलं नाही केलं, आय डोंट नो. या बट राईट नाव नाही का, मला असं एक प्रकारे असं फील नाही होत कसाला आपण काहीतरी म्हणजे काही करून नाही राहिलो.
हां, म्हणजे कसं आहे, की तुला केक माहीत आहे केक? हं. त्या केकचा नाही का मला फोटो पाहायला मिळतो आणि त्या फोटो पाहून नाही का मी खुश होतो आणि याच्यातच मला सॅटिस्फॅक्शन भेटते. या आता मग मला ते केक टेस्ट करायची काही अशी गरज वाटत नाही राव मला. म्हणजे असं वाटते म्हणा ऑफकोर्स म्हणजे समोर केक असला तर कोण खाणार नाही? ऑफकोर्स सगळेच जण खाणार. बट काय आहे, की मी स्वतःला असं हे केलं आहे, म्हणजे असं एक प्रकारे बंधनं लावले स्वतःवर, की स्नेहा तामगाडगेचा भाऊ तू फक्त फोटो बघ आणि असं नको म्हणू शी इज द वन. मला पण नाही माहीत राव. असं सच मी सांगतो ना, आज मी ज्या इंटेन्सिटीने खुश होतो ना, तर त्या इंटेन्सिटीने मला वाटलं, की शी इज द वन. या म्हणजे जेव्हा तिचा रिप्लाय आला, म्हणजे माझ्या डोक्यामध्ये केमिकल चेंजेस आणि माहीत नाही का विचार येऊन राहिले डोक्यामध्ये. या आणि असं फक्त तिचा रिप्लाय आला म्हणून, फक्त तिचा रिप्लाय आला म्हणून. दॅट्स इट. आणि हे जे फीलिंग्स आहे हे मी याच्या अगोदर एक्सपिरियन्स केली ते फक्त तिच्यासोबतच केली आहे. नंतर कधीच असं काही हे एक्सपिरियन्स कधीच जनरेट नाही झाली. सो मला वाटते की शी इज द वन. बट माझं फ्युचर तिच्यासोबत आहे की नाही हे नाही माहीत. कारण माझंच फ्युचर मला नाही माहीत राव. तर माझ्या फ्युचरसोबत ती रिलेट करते का नाही हे कसं सांगू शकणार? राईट. बट सच मी सांगतो, जाऊ दे ना यार, जे झालं ते झालं. कशाला आपण डिस्ट्रॅक्ट व्हायचं यार त्या मुलीमागे? डिस्ट्रॅक्ट वगैरे नाही रे, म्हणजे जस्ट लाईक आपण आपल्या पाथवर बिलकुल कन्फर्म आहे. असं नाही का आपण डिस्ट्रॅक्ट झालो आपल्या वे थ्रू. नो नो नो, जस्ट लाईक व्हेरी बिलकुल सरळ रस्त्यावर आहे. असंच कुठे टिल्ट पिल्ट वगैरे नाही झालो नाही आणि काही अपोजिट मार्गाने पण नाही चाललो आहे. नागपूरमध्ये जॉब करत आहे. पुढल्या वर्षी आपण पुण्यामध्ये जाणार आहे. आज माझा पेमेंट झाला आहे आणि ॲक्च्युली मी म्युच्युअल फंडला कॉल केला होता आणि त्यांचा कॉल आला. बट ॲक्च्युली मी काफी बिझी होतो, तर त्यामुळे मी कॉल उचलू शकलो नाही. बट त्याच्यानंतर मग मी म्युच्युअल फंड्सबद्दल नाही का थोडेसे यूट्यूबचे व्हिडिओ बघितले आणि स्वतःला अंडरस्टँड केलं की म्युच्युअल फंड इज इम्पॉर्टंट टू मी, का इम्पॉर्टंट आहे का नाही. तर त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घेतलं. ती एवढं लक्षात आलं आहे की म्युच्युअल फंड 1 वर्षासाठी काढणे इट वॉज नॉट पॉसिबल. म्हणजे जर तू 1 वर्षासाठी म्युच्युअल फंड काढशील तर तुझा फायदा तर काहीच नाही आहे, बट नुकसानही तर काहीच नाही ना. विचार कर ना भाऊ, तुझ्यापाशी असेच पैसे राहील ना तर ते डेफिनेटली खर्च होणार. या आज ना उद्या तर खर्च होणारच आहे. सो बी कॉशियसली. म्हणजे कसं आहे, पैसे लागून राहिले बेटर आहे. आपल्या फिल्म स्कूलसाठी पैसे लागेलच ना. आतापासूनच आपण प्रिपरेशन नाही केली या गोष्टीसाठी तर हे एकदम डिसअपिअर होऊन जाणार. राईट. फिल्म स्कूलसाठी पैसे आपण काही वडिलांना थोडी मागणार आहे. आणि हू नोज पुण्याला जाऊन आपल्याला जॉब लागेल, हू नोज म्हणजे आपल्याला जॉब लागेल, पण त्या जॉबमध्ये आपण फिल्म स्कूलची फीज आपण अफोर्ड करू शकू का? नाही ना. म्हणजे आतापासून आता आपल्यापाशी जेवढे काही ॲसेट्स आहेत त्याची अवेबिलिटी घे ना, म्हणजे त्याचे फायदे घे आणि जस्ट लाईक सेविंग्स ठेव. ठीक आहे, नाही म्युच्युअल फंड्स तर RD काढ किंवा FD काढ. सो मी हाच विचार केला. ॲक्च्युली उद्या म्युच्युअल फंडवाल्याचा कॉल येणार आहे. मी त्याच्यासोबत खूप चांगल्याने बोलेल, प्रॉपरली बोलेल. जस्ट लाईक माझा पैसा आहे राव, मी असाच कसा कोणापाशी देऊ शकतो. सो इट जस्ट लाईक प्रत्येक गोष्टी मी जाणून घेईल. मी ठरवलं आहे की ₹5,000 मंथली SIP देईन मी, सिस्टमॅटिक इन्व्हेस्ट प्लॅन. सो याच्यामध्ये मला 1 वर्षाचा म्हणजे जस्ट लाईक मी मार्च 18मध्ये सुरू केलं आहे. मार्च नाही, एप्रिलमध्ये सुरू केलं आहे. तर एप्रिलच्या 2019मध्ये मला त्याचे रिटर्न्स वगैरे जेवढे काय 1% या 2% जेवढं काही इंटरेस्ट आहे तो मला भेटायला पाहिजे. सो या रेटने मी बोलतो. समजा या टर्म्स अँड कंडिशनवर तो मानत असेल, ऑफकोर्स मानणं असं काही हे नाही आणि ह्याच्यामध्ये माझाच फायदा आहे.
सो मला हे करावं लागेल. सो उद्या मी त्याच्याशी प्रॉपरली बोलतो आणि समजा जर तो बंदा वगैरे नाही पॉसिबल होत असेल, हां, अरे तो म्हणे की सिस्टमॅटिक SIP इन्व्हेस्टमेंट प्लॅन SBIमध्ये ऑफर नाही, म्हणजे ते ICICI बँक किंवा HDFC बँकमध्येच होऊ शकते. सो मला वाटते की आपण पैसा बाजारवर राहू देऊ. ॲक्च्युली आपण थोडंसं वैभवला फोन करू यार. नाही, वैभवला उद्याच फोन करू आपण. त्याच्यावर पहिले जाणून घेऊ की काय कसं आहे. आणि समजा जर नाहीच होत आहे, त्या बंद्याचा कॉल वगैरे नाही येऊन राहिला, त्याचंही नाही जमून राहिलं येणं, आपले काही फारसं काही मिसमॅच होऊन राहिलं प्रत्येक गोष्टी. सो मग राहू देऊ म्युच्युअल फंड. आपण फिक्स डिपॉझिट करू आपले पैसे. म्हणजे जेणेकरून आपले पैसे खर्च तर होणार नाही आणि सेफ राहील. जेवढा काही इंटरेस्ट रेट येईन 3% या 4% व्हॉटएव्हर, बट आपला पैसा ॲज इट इज द राहील. कारण माझ्यापाशी पैसा राहील तर ऑफकोर्स डेफिनेटली पैसे खर्च होणार आहे. बरं ते ठीक आहे, ओके. बट तू 5,000 रुपये प्रति महिना जर तू फिक्स डिपॉझिट करतो या म्युच्युअल फंड करतो, तुझ्यापाशी उरते 9,000 रुपये. तर 9,000 तुझा हँडल आउट होऊन राहिला आहे. 9,000मध्ये माझं ऑफकोर्स म्हणजे 2,500 रुपये आपला महिना असतो रेंटचा. त्याच्यानंतर 2,000 रुपये मेसवाल्याचे. स्वीट जस्ट लाईक 2,500 आणि 2,000 रुपये स्वीट जस्ट लाईक 4,500 रुपये. 5,000 रुपये लागते मला. 5,000 दॅट्स इट. म्हणजे 9,000 रुपयेमध्ये माझं सॅटिस्फाईड होते. 4,000 रुपये जस्ट फॉर हू नोज वॉट विल कम. सो त्याच्यासाठी आहे. सो बाकीचं काही आहे नाही. सो करतो मी ॲडजस्ट. बाकीचं काही एव्हरीथिंग इज गुड. आणि हो, थोडेसे आता मागच्या महिन्यात मी खूप खर्च केले होते. सो यावेळेस मी थोडं खर्च कमी करणार आणि प्रॉपरली इन्व्हेस्टमेंट करून स्वतःचं लाईफ बेटर बनवणार. व्हॉट इफ समजा तू 5,000 रुपये प्रति महिना भरत आहे तर किती होईल? 5 10 50,000. 10 महिन्यात, 12 महिन्यात 60,000 रुपये. 60,000 रुपये करून घेऊ. या मला एवढं माहीत आहे की माझ्यापाशी पैसा राहिला तर 60,000 रुपये पण नाही येणार, राईट? सो तुला पैसे इन्व्हेस्ट करावंच लागेल. जेवढाही हो, 60,000 रुपये या केवढी पण हो. म्हणजे आपण एवढं तर म्हणू शकतो की भाऊ, माझ्यापाशी पुण्यात जायच्या अगोदर 60,000 रुपये आहे. सो जस्ट लाईक दॅट, ऑलराईट. आणि त्याच्यानंतर उरलेले काही पैसे जे 4,000 रुपये आहे ते द्यायची काही गरज नाही. पैसा आहे आपल्याकडे. आणि समजा जर पैसे वगैरे नसलेच तर वडील आहेच. वडिलांचं रिटायरमेंट आहे आणि वडिलांच्या रिटायरमेंटमध्ये त्यांना बहुत सारे पैसे मिळणार आहे. बट आपण वडिलांच्या रिटायरमेंटवर डिपेंड न राहता आपण आपल्या गोष्टी स्वतःच बिल्डअप करायला पाहिजे असं मला वाटते. सो यस. बरं ती जाऊ दे, ते पुढचं आहे ते पाहून घेऊ आपण. सो आज तर एवढंच स्पेशल आहे, बाकी तर काही आहे नाही. सो दिस इज द एंड. दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 11, 25 or 26 असेल. राईट नाव वी आर ॲट नागपूर, महाराष्ट्र. थँक्यू.